नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. पहाटेचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहेत इकडे. आणि आज आम्ही जाणार आहोत गोव्यातील एक प्रसिद्ध असा नृत्य प्रकार पाहण्यासाठी, ज्याला वीरभद्र असं म्हणतात. तर वीरभद्र आम्ही जाणार आहोत ते आहे साखळीला. पांडुरंगाचं देऊळ आहे तिकडे आणि त्या देवळामध्ये सध्या चैत्रोत्सव म्हणजे तिकडची जी जत्रा असते ती चालू आहे. आणि आज जे काल हनुमान जयंती झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा वीरभद्र असतो आणि शेवटची रात्र होती काल आणि आज पहाटे वीरभद्रानंतर ती जी जत्रा आहे ती संपते. खूप रोमांचक आणि आनंद देणारा असा हा जो सोहळा आहे तो आता मी पाहायला जाणार आहोत. बरोबर आहे, पहाटेचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3:30 आणि असा व्लॉग मी याआधी कधीही काढलेला नाही की पहाटे उठून असं वगैरे. तर आता मी उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन रेडी आहे. वैभवसुद्धा बाहेर रेडी आहे. तर आता मी गाडीने निघतो. पटापटा आपल्याला जायचं आहे कारण भरपूर गर्दी असणार आहे तिकडे प्रचंड. काल शनिवार रविवार विकेंड असल्यामुळे अजून गर्दी असण्याची अपेक्षा आहे. तर आता निघूया आम्ही वीरभद्र पाहण्यासाठी. चला. तर मंडळी, आता आम्ही इथे आलेलो आहे वीरभद्र पाहण्यासाठी देवळामध्ये. आणि देवळामध्ये एक जागा शोधून मी ते शूट करतोय. तर वीरभद्राबद्दल थोडीशी माहिती देतो. भगवान शंकरांचा अवतार आहे. त्यांचं एक वीर रूप आहे. आणि साखळीमध्ये मागची 400 ते 500 वर्षांचा जो इतिहास आहे तो आहे या वीरभद्राला. आधी दशावतारी नाट्यमंडळ असायचं, त्यांच्याकडून वीरभद्र केला जायचा. पण मागच्या काही वर्षापासून एक वेगळी परंपरा इथे सुरू झालेली आहे की साखळी गावामध्ये एक कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातून कुणीतरी इथे वीरभद्र साजरा केला जातो. आता आपण पाहणार आहोत एक रोमांचक नृत्य आहे. पूर्ण हातामध्ये धारदार तलवारी घेऊन वीरभद्र नृत्य करतो. त्याच्याबरोबर मृदंग आणि टाळ याची साथ असते आणि भरपूर लोक आहे. आता मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो. 1000 ते 1500 लोक सध्या इथे जमलेलं आहे वीरभद्र पाहण्यासाठी. गोव्यामध्ये अनेक ठिकाणी वीरभद्र होतात, पण जसा वीरभद्र इथे होतो तसा वीरभद्र अन्य कुठेही होत नाही. शेवटी त्याच्यामध्ये भार येतो. वीरभद्र संचारतो आणि एकदम एकदम त्याचं असं उग्र रूप जे आहे, व्हायलंट आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे तो व्हायलंट होतो भरपूर. आणि म्हणजे त्याचा जन्म जो आहे शंकरांनी तो त्याचसाठी केलेला होता. म्हणजे माता सतीचा जेव्हा देहत्याग केला त्यांनी, तेव्हा त्याच्या जो काही जे दक्षांना वध करण्यासाठी आपल्या जटेतून भगवान शंकरांनी वीरभद्राची निर्मिती केलेली आहे. म्हणून त्याचं जे रूप आहे, जे एक अवतार आहे, तो उग्र आहे एकदम. राग म्हणजे भरपूर रागिष्ट असं आपण म्हणूया. तर असा एक एकंदरीत ही सगळी कथा आहे. तर आता आपण बाहेर जाऊया, बघूया की किती तुम्हाला मजा येणार. पुढचा व्हिडिओ जो असेल त्यामध्ये तुम्हाला नृत्य बघता येईल. जर तुम्हाला ते नृत्य आवडलं तर नक्की तुम्ही चॅनलला लाईक करा आणि एकदा तरी आयुष्यामध्ये तुम्हाला जमेल तसा वेळ काढून प्रत्यक्षात हा वीरभद्र जो आहे तो तुम्ही पाहायला नक्की या. आणि खरंच पाहण्यासारखी गोष्ट आहे. थोडासा त्रास सहन करावा लागतो, गर्दी असते त्यामुळे, पण मजा येते. आणि साखळीमध्येच होतो. तुम्ही कुठेही जरी कोणालाही विचारलं तर तुम्हाला इथे कोणीही सांगेल. आणि चैत्र मासामध्ये जी ही जत्रा होते त्याच्यामध्येच हा वीरभद्र साजरा केला जातो. तर तो नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला काय आवडतं ते. आणि माझ्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ आहे वीरभद्रावरच. मी ते खाली त्याची लिंक देतो. तो अधिक डिटेलमध्ये नाही आहे, पण ते जो नृत्य प्रकार आहे तो एक वेगळ्या अँगलने मी शूट केलेला आहे. खूप आधीचा व्हिडिओ आहे, तर तोही तुम्ही बघा. चला निघूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की किती गर्दी आहे आणि वीरभद्र थोड्या वेळात सुरू होणार आहे इकडे. पण तुम्ही गर्दी बघा, म्हणजे नाही म्हटलं तरी 1000 ते 1500 लोक इथे नृत्य बघण्यासाठी इथे आलेला आहे. आता थोड्याच वेळात सुरू होईल. आणि या ठिकाणी इथे वीरभद्र आलेला आहे. आधी समोर उभं राहून सगळ्यांना दर्शन देतो आणि त्यानंतर मग नाचायला तो सुरुवात करणार. तुम्ही पाहू शकता इकडे. तर या ठिकाणी अग्नीतून जायचं असतं वीरभद्राला. गवत घालतात गोल आकारामध्ये आणि ते पेटवतात आणि त्याच्यातून चालत चालत 3 फेरे मारतो वीरभद्र आणि त्यानंतर मग तो नाचण्यासाठी येतो.
तर इथे आगमन झालेलं आहे वीरभद्राचं. नाचायला त्याने सुरुवात केलेली आहे. समोर जे आपल्याला रेड कार्पेट दिसतं आहे त्याच्यावर तो नाचत येणार आणि पुढे मागे अशा फेऱ्या मारत मारत तो नाचत राहतो तोपर्यंत त्याच्यावर भार येत नाही तोपर्यंत. त्याच्या मागून जे आपल्याला दिसतंय ना त्याला भद्र असं म्हणतात किंवा प्रभावळी म्हणू शकतो आपण थोड्या प्रमाणात. तर ते लाकडापासून बनलेलं आहे, बांबूपासून, बांबूच्या कोंड्यापासून. आणि ते त्याला वजन असतं 4-5 किलो. तर ते त्याला बांधलं जातं पाठीमागे आणि मग ते लावून मग तो पुढे नाचतो. आणि भूपराज असा गजर केला जातो जेणेकरून वीरभद्राला आवाहन केलं जातं की तुम्ही या, म्हणजे आता या देहामध्ये तुम्ही संचार करा, तुम्ही या, असं आवाहन केलं जातं वीरभद्राला, भूपराज असं म्हणून. तर तुम्ही पाहू शकता किती म्हणजे काय म्हणू त्याला आपण, आक्रमक आहे हे आणि एकदम रोमांचक असा हा सोहळा असतो इथे. तुम्ही एन्जॉय करा पुढचा सगळं नृत्य प्रकार. आणि मंडळी या ठिकाणी वीरभद्रावर भार आलेला आहे, त्याला आता उचललेला आहे सगळ्यांनी. सगळ्यात आधी पाठीवरचं बांधलेलं जे भद्र आहे ते काढण्यात येतं आणि ते काढून मग त्याला मंदिरामध्ये नेण्यात येईल. इथे पाहू शकता तुम्ही मंदिरामध्ये त्याला आणलेला आहे सगळ्यांनी उचलून आणि तो आता जोरात म्हणजे लाथा मारतो, म्हणजे आपल्याला सोडा अशा अर्थाने. आणि काय त्याच्यामध्ये ताकद असते ती आता तुम्ही प्रत्यक्षात तिकडे बघून घ्या की म्हणजे किती जोरात तो असं म्हणजे प्रतिकार करतो, जेणेकरून आधी सांगितलं आहे बघा, हे बघा. तर अशा प्रकारे तो प्रतिकार करतो की सोडा असं म्हणून. तर असा हा एकंदरीत सोहळा असतो सुंदर असा आणि खूप आनंद वाटतो असा सोहळा बघताना. एक वेगळी शक्ती असते, मिळते आपल्याला हे सगळं पाहून.